एकनाथ शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे शेट्टी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्याची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री कोण या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल। तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील। वरिष्ठांची चर्चा सुरू। मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीसांचं मोठं विधान। मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीत सुटण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस दुपारनंतर दिल्लीत जाण्याची शक्यता। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। नैसर्गिक न्याय तत्वानं मुख्यमंत्री भाजपचा असेल, मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरतो। सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याच्या चर्चांना उधाण। महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 25, शिवसेनेला 10 तर राष्ट्रवादीला 7 मंत्रिपद देण्याचा दिल्लीतील बैठकीत निर्णय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। दिल्लीत प्रफुल्ल पटेल तटकर यांनी घेतली शहांची भेट। भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा काँग्रेसवाले रडीचा डाव खेळतात। यापूर्वी बॅलेट पेपरवर टीका करायचे, आता ईव्हीएमच्या नावानं रडतायत। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपचा हल्लाबोल। आणि उबाठा गट पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता। पालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत नको, उबाठा नेत्यांची मागणी। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर। न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र भाजप आणि शिवसेना अशा दोघांनीही मुख्यमंत्री पदावर दावा सांगितल्यानं महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झालाय। त्यात आता भाजपकडून दिल्लीमध्ये पुढचं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे नेमकी काय भूमिका मांडतात, नेमकं काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर थोड्याच वेळामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी संवाद साधतील। याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, एकंदरीतच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। साधारण कधी पत्रकार परिषद चालू शकते, काय सांगाल? 3 वाजता पत्रकार परिषदेची वेळ दिलेली आहे। पत्रकार परिषदेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जे ठाण्यातला त्यांचा जो बंगला आहे शुभदी, तिथं काही आमदार त्याच पद्धतीनं काही मंत्री जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार, कशा रीतीनं त्यांचा निर्णय असेल या बाबतीमध्ये सुरुवातीला सगळ्यांशी बोलणं झालंय का हे त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या मुद्द्यावरून स्पष्ट होईल। पण जी घटना किंवा सध्या आता चर्चेला येते त्यानुसार मुख्यमंत्री जे आहेत ते महायुतीच्या संपूर्णपणे अधीन राहून किंवा महायुतीच्या वाढीसाठी कशा रीतीनं काम करता येईल आणि त्याकरता काय निर्णय घेतला जाईल याबाबत स्पष्टता करून मुख्यमंत्रीपदी ते राहणार आहेत का महायुतीच्या संपूर्ण वरिष्ठ नेत्यांना ती जबाबदारी देतील की ते जे बोलतील त्या व्यक्तीच्या जो असेल मुख्यमंत्री त्यासाठी काम करणार अशी भूमिका मांडतील हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। नक्कीच ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असेल। वेळोवेळीची अपडेट घेत राहू अजित। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।